विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. इयत्ता 6वी मराठीमधील 18वा धडा बहुमोल जीवन याचा स्वाध्याय आज आपण या व्हिडिओमध्ये सोडवणार आहोत. चला तर मग सुरू करूया. प्रश्न 1 आहे, 2-3 वाक्यात उत्तरे लिहा. त्यामधील अ प्रश्न आहे, गुलाबाचे मोठेपण कवीने कसे सांगितले आहे? उत्तर पाहूया. गुलाबाच्या फुलाच्या भोवती काटेही उगवतात, पण गुलाबाचे मोठेपण असे की आसपासच्या काट्यांना तो दोष देत नाही. प्रश्न आ आहे, ग्रीष्म ऋतूमुळे धरणीवर कोणता परिणाम होतो? उत्तर आहे, ग्रीष्म ऋतूत कडक ऊन पडते. हा कडक उन्हाळा धरणीला भाजून काढतो. पुढे प्रश्न ई आहे, निराश आशा कवीला कोणाबद्दल वाटते? उत्तर आहे, आकाशाचे रंग रोजच बदलतात, त्यामुळे निराश आशा कवीला नक्षत्रांबद्दल वाटते. ई प्रश्न आहे, सुखदुःखाची ऊन सावली म्हणजे काय? उत्तर आहे, कधी ऊन पडते कधी सावली पडते. सुखदुःख तसेच असते. कधी सुखाचे ऊन मिळते तर कधी दुःखाचे सावट येते. पुढे प्रश्न ऊ आहे, आयुष्याचा त्याग करू नको असे कवी का म्हणतात? उत्तर आहे, आयुष्य बहुमोल आहे. माणसाला ते एकदाच मिळते, पुन्हा परत मिळत नाही. म्हणून आयुष्याचा त्याग करू नको असे कवी म्हणतात. यानंतर प्रश्न 2 आहे, थोडक्यात उत्तरे लिहा. त्यातील पहिला अ प्रश्न आहे, मनासारखे सारे काही घडते का? यासाठी कवी कोणाकोणाची उदाहरणे कवितेतून देतात. आता आपल्या आयुष्यामध्ये बरंचसं आपल्या मनासारखं घडत नाही, यासाठी कवींनी आपल्याला कवितेमध्ये अनेक उदाहरणे दिली आहेत. ती आपल्याला इथे लिहायची आहेत. उत्तर पाहूया. मनासारखे काही घडते का यासाठी कवी पुढील उदाहरणे देतात. 1. गळणारी फुले तरी न झडणारे झाड. 2. गुलाब व त्याचे काटे. 3. वसंत व ग्रीष्म ऋतू आणि धरणे. 4. रंग बदलणारे आकाश व दाटून येणारे ढग. 5. अमावस्या व पौर्णिमा. आणि 6. सुखदुःख आणि ऊन सावली. यातीलच हा प्रश्न आहे, कवीने माणसाला कोणता बहुमेल संदेश दिला आहे? उत्तर आहे, जीवनात आपल्या मनासारखे सर्व काही घडत नाही. आपल्या वाट्याला जे सुखदुःख येते ते भोगावेच लागते. संकटाला सहज सामोरे जावे. बहुमोल आयुष्याचा त्याग करू नये. परत हे आयुष्य मिळत नाही, म्हणून न रडता हसत हसत सुंदरपणे जगावे असा संदेश कवीने माणसाला दिला आहे. प्रश्न 3 आहे, तुमच्या मनाने उत्तर लिहा. या प्रश्नामध्ये जे आपल्याला उत्तरं लिहायची आहेत ती आपल्या मतानुसार आपण विचार करून लिहायची आहेत. इथे प्रत्येक प्रश्नाचं उत्तर तुम्ही तुमच्या मनाने लिहिण्याचा प्रयत्न करा. आपण इथे नमुना उत्तरं लिहिलेली आहेत, ती पाहूया. यातील प्रश्न अ आहे, तुम्ही ठरवलेली गोष्ट घडत नाही तेव्हा तुम्ही काय करता? उत्तर पाहूया. जेव्हा मी ठरवलेली गोष्ट घडत नाही तेव्हा मी खूप नाराज होतो. माझे मन निराश होते, परंतु त्यामुळे मी प्रयत्न सोडून देत नाही. मी आणखी जास्त प्रयत्न करतो. आपल्याकडून कोठे चूक झाली, आपले प्रयत्न कोठे कमी पडले हे शोधण्याचा मी प्रयत्न करतो व त्यात मी आवश्यक त्या सुधारणा करतो आणि पुन्हा नव्याने ठरवलेली गोष्ट करण्याचा मी प्रयत्न करतो. अशा पद्धतीने आपल्या मनासारखं जेव्हा घडत नाही तेव्हा आपण काय करतो हे आपल्याला इथे लिहायचं आहे. तुम्ही तुमच्या अनुभवानुसार इथे लेखन करा. यानंतर प्रश्न आ आहे, ढग दाटून येतात परंतु पाऊस पडत नाही तेव्हा तुमच्या मनात कोणते विचार येतात? उत्तर पाहूया. ढग दाटून येतात परंतु पाऊस पडत नाही तेव्हा खूप अस्वस्थ झाल्यासारखे वाटते. पाऊस केव्हा येईल असा प्रश्न मनात येतो. यानंतर जेव्हा पाऊस येतो तेव्हा खूप समाधान वाटते. अशा पद्धतीने ढग दाटून येतात परंतु पाऊस पडत नाही अशा वेळी आपल्या मनात काय विचार येऊ शकतात ते आपल्याला इथे लिहायचं आहे.
यातील शेवटचा प्रश्न आहे, खूप ऊन लागू लागले की तुम्ही सावली शोधता. सावलीमध्ये येताच तुम्हाला काय वाटते? इथे सुद्धा आपल्याला काय वाटतं ते आपल्याला लिहायचं आहे. आपण इथे नमुना उत्तर लिहिलेलं आहे ते पाहूया. खूप ऊन लागले तेव्हा शरीर घामाघूम झालेले असते. आपल्याला खूप तहानही लागते. अशा वेळी आपण सावली शोधतो. सावलीत येताच खूप हायसे वाटू लागते. सावलीच्या ठिकाणीच बसून राहावे असे वाटू लागते. पुढे उन्हातून जायचे असेल तर सावलीतून बाहेर पडण्याची इच्छा होत नाही. अशा पद्धतीने या प्रश्नातील तीनही उपप्रश्नांमध्ये आपण आपल्याला काय वाटते हे लिहायचं आहे. इथे दिलेली उत्तरं ही नमुना म्हणून तुम्ही त्याचा अभ्यास करा आणि त्याच्यामध्ये भर टाकून तुमच्या अनुभवानुसार या प्रश्नांची उत्तरे लिहा. यानंतर प्रश्न 4 आहे, या कवितेत मनासारखे काही घडते का असे कवी म्हणतात. आपल्याला मनासारखे घडावे असे नेहमी वाटते. मनासारखे काय काय घडावे असे तुम्हाला वाटते? कल्पना करा व लिहा. या प्रश्नाचं उत्तरसुद्धा आपल्याला आपल्या मनाने लिहायचं आहे. आपल्या मनामध्ये अनेक इच्छा असतात. त्या इच्छांनुसार आपल्या आयुष्यात घडावं असं आपल्याला वाटत असतं. तर आपल्या मनानुसार काय काय घडावं असं वाटतं ते आपल्याला इथे लिहायचं आहे. इथे तुम्ही तुमच्या इच्छेनुसार या प्रश्नाचं उत्तर लिहायचं आहे. आपण एक नमुना उत्तर लिहिलेलं आहे ते पाहूया. उत्तर आहे, आपल्याला आपल्या मनाप्रमाणे म्हणजेच आपल्या इच्छेप्रमाणे सर्व काही घडावे असे नेहमी वाटते. मला माझ्या मनासारख्या पुढील गोष्टी घडाव्या असे वाटते. त्यातील पहिली गोष्ट आपण लिहिलेली आहे, एक खूप मोठा बंगला माझ्या मालकीचा असावा. दुसरी गोष्ट, माझ्याकडे सुंदर मोटार गाडी असावी. आणि तिसरं, माझा क्रीडा स्पर्धेत प्रथम क्रमांक यावा. अशा पद्धतीने आपण 3 इच्छा या ठिकाणी लिहिलेल्या आहेत. इथे तुम्ही तुमच्या इच्छेनुसार आणि तुमच्या मनात काय घडावे असं वाटतं याचा विचार करून या प्रश्नाचं उत्तर तुम्ही लिहायचं आहे. यानंतर खेळूया शब्दांशी हा भाग आहे. यातील प्रश्न अ आहे, या कवितेत सुख दुःख ऊन सावली असे विरुद्धार्थी शब्द जोडून आलेले आहेत. असे प्रत्येकी 5 शब्द लिहा. तर आपण 5 शब्द पाहूया. त्यातील पहिला आपण घेतला आहे उंच सखल, दुसरा आहे लांब रुंद, तिसरा नफा तोटा, चौथा खरेदी विक्री आणि 5वा लाभ हानी. यानंतर प्रश्न आ आहे, समानार्थी शब्द लिहा. लतिका, लतिकासाठी वेल हा समानार्थी शब्द आहे. धरणी, धरणीसाठी धरती हा समानार्थी शब्द येईल. देह, देहसाठी येईल शरीर. आणि नभ, नभसाठी समानार्थी शब्द येईल आकाश. यानंतर आपल्याला व्याकरणाचा थोडासा भाग आहे. त्यातील पहिली चौकट आहे आणि त्याचा प्रश्न आहे, खालील धातूंपासून धातू साधिते तयार करा. प्रथम आपण धातू म्हणजे काय आणि धातू साधिते म्हणजे काय हे जाणून घेणं आवश्यक आहे. आपण बोलत असताना वेगवेगळी क्रियापदे वापरतो. त्याच्यामध्ये समजा बोलणे हे एक क्रियापद आहे, तर याच्यामध्ये बोल हा जो भाग आहे याला मूळ धातू म्हणतात. करणे या क्रियापदामधील कर हा मूळ धातू आहे आणि धावणे या क्रियापदामधील धाव हा मूळ धातू आहे. आता मूळ धातू पाहिल्यानंतर धातू साधिते म्हणजे काय, तर मूळ धातूच्या रूपामध्ये थोडासा बदल होऊन धातू साधिते तयार होतात. जसं बोल हा मूळ धातू आहे, त्याच्यापासून धातू साधिते कोणकोणती तयार होतात बघा. बोलणे, बोलत, बोलता, बोलणारा, बोलून आणि बोलला ही सर्व धातू साधिते आहेत. मूळ धातू बोल यापासून तयार झालेली. आता अशाच प्रकारे आपल्याला कर या मूळ धातूपासून धातू साधिते बनवायची आहेत. तर कर या मूळ धातूपासून तयार होणारी धातू साधिते आहेत करणे, करीत, करता, करणारा, करून आणि केला. ही सर्व धातू साधिते कर या मूळ धातूपासून तयार झालेली आहेत. यानंतर तिसरा मूळ धातू आपल्याला दिलेला आहे धाव. यापासून आपण धातू साधिते तयार करूया. धावणे, धावत, धावता, धावणारा, धावून आणि धावला. आता आपल्याला मूळ धातू आणि धातू साधिते हे लक्षात आलेलं आहे. यानंतर पुढील प्रश्न आहे, खालील वाक्यातील संयुक्त क्रियापदे अधोरेखित करा. आता काही वाक्यांमध्ये क्रियापद एकमेव न येता त्याच्याबरोबर एक सहाय्यकारी क्रियापद असतं
आणि ही दोन्ही क्रियापदं मिळून संयुक्त क्रियापद तयार होतं. जसे पहिल्या वाक्यामध्ये मुले योगासनाची प्रात्यक्षिके पाहायला गेली. इथे पाहायला गेली हे संयुक्त क्रियापद आहे. इथे दोन क्रियापदं आलेली आहेत, पाहणे आणि जाणे. या दोघांपासून पाहायला गेली असं संयुक्त क्रियापद तयार झाले, त्याला आपण अधोरेखन केलेलं आहे. वाक्य दुसरं आहे, पालक मुलांसाठी सतत राबत असतात. इथे राबणे आणि असणे या दोन क्रियापदांपासून राबत असतात असं संयुक्त क्रियापद झालेलं आहे. गणूने सर्व कामे झटपट आटपून घेतली. इथे आटपणे व घेणे या दोघांना एकत्र होऊन आटपून घेतली असं क्रियापद तयार झालेलं आहे, त्याला आपण संयुक्त क्रियापद म्हणू. त्यालाही आपण अधोरेखन केलेलं आहे. आणि चौथं वाक्य आहे, मला चित्रे रेखाटायला आवडते. या ठिकाणी रेखाटणे आणि आवडणे अशी क्रियापदं आहेत. रेखाटायला आवडते हे संयुक्त क्रियापद तयार झालेलं आहे. यानंतर तिसरा प्रश्न आहे, खालील तक्ता वाचा व समजून घ्या. या ठिकाणी आपल्याला उदाहरण म्हणून काही वाक्य दिलेली आहेत. त्यामध्ये मुख्य धातूचे कृदंत दिलेले आहे, त्यानंतर सहाय्यक क्रियापद दिलेलं आहे आणि संयुक्त क्रियापद दिलेलं आहे. आता पहिलं उदाहरण आहे, सुरेश समुद्रात पोहू शकतो. या ठिकाणी मुख्य धातूचे कृदंत आलेला आहे पोहू. पोहणे हे क्रियापद आहे आणि त्याच्यापासून मुख्य धातूचे कृदंत तयार झालेले आहे पोहू, आणि सहाय्यक क्रियापद आलेलं आहे शकतो, आणि संयुक्त क्रियापद झालेलं आहे पोहू शकतो. त्याचप्रमाणे चोर पोलिसाला पाहून पळाला. या ठिकाणी मुख्य धातूचे कृदंत झालेले आहे पाहून, सहाय्यक क्रियापद आहे पळाला, आणि दोन्ही मिळून संयुक्त क्रियापद झालेलं आहे पाहून पळाला. यानंतर तिसरं वाक्य आहे, आरोपीला आपली बाजू मांडू दे. या ठिकाणी मुख्य धातूचे कृदंत आहे मांडू, सहाय्यक क्रियापद आहे दे, आणि संयुक्त क्रियापद झालेलं आहे मांडू दे. आणि शेवटचं उदाहरण आहे, पोस्टमन हल्ली रोज येऊ लागला. या ठिकाणी मुख्य धातूचे कृदंत येऊ आहे, सहाय्यक क्रियापद आहे लागला, आणि संयुक्त क्रियापद तयार झालेलं आहे येऊ लागला. तेव्हा या भाषेच्या अभ्यासामध्ये मूळ धातू, त्यापासून तयार होणारी धातू साधिते, त्यानंतर संयुक्त क्रियापदे याविषयीचा अभ्यास आपण केलेला आहे. या सर्वांचा व्यवस्थित अर्थ लक्षात घ्या आणि अशाच आणखी उदाहरणांचा अभ्यास करा. या ठिकाणी आपला या पाठावरील स्वाध्याय पूर्ण होत आहे. या स्वाध्यायामध्ये सर्व प्रश्नांची उत्तरं आपण व्यवस्थितपणे पाहिलेली आहेत. त्यांचा व्यवस्थित अभ्यास करा आणि आपल्या वहीमध्ये सुंदर हस्ताक्षरात या स्वाध्यायाचे लेखन करा. आजचा व्हिडिओ या ठिकाणी पूर्ण होत आहे. धन्यवाद.